तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण की आज खूप आपण काही नवीन एक्सप्लोर करणार आहोत। तर चला मंडळी, आपण निघालेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। सर्व एकदम ओकेमध्ये झालेले आहेत। बरोबर आहे। मंडळी, आपण आता दर्शन रांगेत उभे आहेत। दर्शनावर एवढी काय गर्दी दिसत नाही सकाळी पूर्ण मंदिर खाली आहे। मंडळी, आपलं दर्शन लगेच 2 मिनिटात झालेलं कारण की गर्दी खूप कमी असल्यामुळे लगेच भावेश, मागे आज तुला सकाळी आपण बाप्पांचं दर्शन घेतलं, कसं वाटलं? मला एकदम चांगलं वाटलं आणि चांगलं दर्शन भेटलं। जास्त गर्दी नव्हती आणि खूप अशी मजा येते कोकणात फिरण्यासाठी। तर चला, आता आपण फटाफट नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाला निघूया। मंडळी, नाश्ता वगैरे आमचा एकदम दबाकेबाद झालेला आहे। तर आता आम्ही परत रूमवर येऊन आता बॅग वगैरे पॅक करणार आणि पुढच्या प्रवासाला निघणार। आमच्या पोटामध्ये वाई झालेली आता। चला तर मंडळी, पॅकअप वगैरे पूर्ण झालेलं आहे। आता आपण आरे वारे मार्ग
आणि निघूया रत्नागिरीसाठी. काय राहिला नाही ना रे कोणाचा बाकी? आली होती जाऊन आता. एवढ्या बॅगे घेतल्या आणि त्याला काय 20-25 दिवस फिरायला चाललंय. जो बघ दिंडीला चालले का रे? हा गणपती बाप्पा चला आता आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी. अरे वारे आपण रत्नागिरीसाठी निघूया. आम्ही आता पोहोचलो आहे रत्नागिरीमध्ये. थोडंसं काहीतरी फ्रूट्स वगैरे, आमचे डाईटवाले खूप मेंबर आहेत ना, ते सध्या आता फ्रूट्स घेतात. काय काय घेतला मनोज? केळी, फ्रूट्स अँड बोरं. तर मंडळी फायनली आम्हाला जेवणासाठी एक उत्कृष्ट अशी जागा भेटलेली आहे. बघू शकता तुम्ही जागा कशी आहे आणि साईडचा व्ह्यू बघू शकता. एक नंबर जागा भेटलेली आहे आम्हाला. निसर्गरम्य असा वातावरणात आहे. खरोखर मालवणची मजा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेत आहेत. समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता मित्रांनो. अभिषेक कशी आहे जागा? हा आंगोलीला साफ आहे ना. तर मंडळी तुम्ही इथे मागे बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि खरोखरच आम्ही मालवणमध्ये एकदम
तर आता पूर्ण सेटअप तयार झालेला आहे. मनोज ठाणगे यांचे कामगिरी बघू शकता तुम्ही. हवा खूप असल्यामुळे ते आता समुद्र किनारपट्टा आहे. समुद्र किनारपट्टा खूप हवा आहे. बाजूला दगडी आहे बारकांली. ते एंगल हातात पकडून आणली. काय काय मच्छी आहे मनोज? हळवा आहे, पापलेट आहे आणि बागडे आहेत. ते आम्हाला तिकडे मच्छी जरा मिळाली नाही, आम्ही स्वतः गेलो मच्छी पकडून आणलेली. पूर्ण आमची मुलं एकदम तयारीला लागलेली आहेत. त्या साईडला जाल पेटवलेला आहे, पण काय पेटत नाही हवा जास्त असल्यामुळे. प्रयत्न चालू आहेत मिथुन ठाणगे यांचे. कांदे काबा घेतले, कांदे काबा. ओके, तर चला मंडळी, पटापट आता आम्ही जेवण बनवतो. इकडे दोघांची काय गडबड चालली जरा बघूया. मित्रांनो, काय पोझिशन ओके का नाही? स्टँड नाही भेटत तुम्हाला? स्लीप ऑल याला थोडी हाईट दे ना. मंडळी, आता आमची मच्छी फ्राय होत आहे. एकदम गरमागरम आणि स्वादिष्ट अशी मच्छी पापलेट. तर मंडळी, फायनली आमची मच्छी झालेली आहे आणि इकडे पापलेट थोडे बाकी आहेत. तर पापलेट ना तेल गरम झालं ना. अभिषेक झाला का आपला चिकन? दाखव जरा कसं आहे. 1 मिनटं. एकदम ओकेमध्ये झालेलं आहे सर्व. तर या सर्वांनी जेवायला या पटापट. पाणी घेतलं. चला मंडळी, या इथे मस्तपैकी पापलेट. चला मंडळी, आता आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला. जेवण वगैरे मस्त थोडाफार आराम केलेला आम्ही आणि आता निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी. एकदम मध्ये मध्ये हल्दी आहे ना, हल्दी जायचं का? हल्दी नाही बघा मस्त. हे झालं का रे हल्दी? भजन सम्राट बुवा परशुराम पांचाळ यांनी काही वर्ष
मंडळी रात्रीचे वाजलेले 8:30 आणि आम्ही थोडासा लेट झालो, म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला रूम थोडं काय भेटत नाही आणि प्लस बॅचलर असल्यामुळे कोणी आम्हाला उभं नाही करत. तर बघूया आता 4-5 रूम बघितले आम्ही पण नाही कोण आम्हाला उभे केला. आता पुढे बघतो आम्ही. डायरेक्ट बोलतात बॅचलर आहेत जा घरी जा. तर मंडळी फायनली आम्हाला रूम भेटलेला आहे आणि त्या भाऊने आम्हाला सपोर्ट केला आहे की तुम्हाला देतो रूम. तर हा रिसॉर्ट आहे, रिसॉर्ट आशिष म्हणून. आणि या रिसॉर्टचा व्ह्यू पण खूप सुंदर आहे, पार्किंग वगैरे सर्व छान आहे. चला तर मंडळी आता आमचं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे. आता 5 मिनटात आमची झोपाची तयारी होणार. मनोज ठाणगे, आजचा प्रवास तुला कसा वाटला? आजचा प्रवास एकदम अति सुंदर झालेला आहे आणि मी लवकर पोचलो. आता आम्ही खूप थकलेलो आहे प्रवासामध्ये. आता आम्ही जेवण करतो थोडं आता आणि झोपून घेऊ. तर चला मंडळी, रात्री जे वाजले 12 आणि आमचं सर्व जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता आमची झोपाची तयारी झालेली आहे. आपण उद्या लवकरच भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा प्लॅन काय अजून काय ठरलेलं नाही, तर लवकरच एक प्लॅन करूया आणि आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. चला बाय, गुड नाईट मित्रांनो. आपल्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.